नमस्कार, सानवी किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे सोयाबीनची भाजी. लहान मुलांना तर खूप आवडेल अशी भाजी होती ही. आणि लहान मुलं तर काय मोठी माणसं नाही, खूप आवडीने खातील अशी भाजी होते. रोज रोजच्या भाजीला काय बनवायचं हे मोठं टेन्शन असतं, तर कधीतरी आपल्याला चेंज म्हणून सोयाबीनची भाजी खूप छान होते. तर आता आपण साहित्य बघून घेऊया आणि मग रेसिपीला लागूया. तर मी 1 वाटी सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते 15 मिनटं. आता ह्याच्यामध्ये पाणी मी सगळं काढून घेणार आहे, पिळून घेणार आहे मी. चांगले फुलले आहेत आपले 15 मिनटं गरम पाण्यामध्ये ठेवल्यामुळे सोयाबीन. आता त्याच्यातलं सगळं पाणी काढून मी दुसऱ्या वाडग्यामध्ये घेणार आहे सोयाबीन. आपल्याला सगळं पाणी काढायचं आहे. त्याच्यातलं सगळं पाणी पिळून घेतलं आहे, कोरडं करून घेतलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी मसाले टाकणार आहे. त्यामध्ये 1 वाटी पूर्ण दही घेतलं आहे. हे आंबट दही नाही आहे, हे पूर्ण वाटी मी दही ह्याच्यामध्ये टाकते. ह्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकते, 1 चमचा धना पावडर टाकते आणि 1 चमचा मी पूर्ण गरम मसाला टाकते. आणि हा आमचा कांदा लसूण मसाला आहे. हा आम्ही आमच्या घरी बनवतो. आमच्या सातारकडे हा खूप म्हणजे हा बनवला जातो. प्रत्येकाच्या घरात हाच मसाला यूज करतात, कांदा लसूण खोबरं. आम्ही पूर्ण 1 चमचा भरून टाकते ह्या आपल्या सोयाबीनच्या ह्याच्यात. आणि अर्धा चमचा मी मीठ टाकते आणि हे चांगलं मिक्स करून घेते. आणि आता आपल्याला हे ना कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे साईडला ठेवायचे. चांगलं मुरून द्यायचे दह्यामध्ये. आपले मसाले चांगले मुरून द्यायचे. 15 ते 20 मिनिटं ठेवलं ना खूप छान होतं. बघू शकता आपल्याला ह्याचं पूर्ण मसाले लावून 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवूया आपण. आणि तोपर्यंत आपण तर आपल्या आता दह्यामध्ये चांगले आपले सोयाबीन मुरस तोपर्यंत आपण हा मसाला करायला घेऊया. आता मी मसाल्यामध्ये 1 कांदा घेतला आहे मोठा, 1 टोमॅटो घेतला आहे, थोडे लसूण घेतला आहे, थोडा अद्रक घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आता मी कांदा टोमॅटो थोडंसं मी भाजून घेते आणि मसाला करून घेते. तर आता मी कढई आता तापत ठेवली होती, त्याच्यामध्ये 1 पळी तेल घालते. हा 1 कांदा आहे मी चिरलेला. हा आपल्याला थोडासा गुलाबी कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून ते पण आपल्याला परतून घ्यायचे. जो कच्चा पण असतो ना तो निघून गेला म्हणजे बस झाला. तर बघू शकता आपल्या कांद्याला चांगला गुलाबी कलर आला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. तेही थोडं 2 मिनिटं आपण परतून घेऊया. थोडे मऊ झाले ना टोमॅटो आपले की मग आपण गॅस बंद करून घेऊया. बघू शकता आपला टोमॅटो पण चांगला मऊ झाला आहे. आता ह्याच्यामध्येच मी लसूण टाकते. लसूण आणि अद्रक ह्याच्यामध्ये थोडंसं टाकून अजून 2 मिनिटं परतते. आणि तर आपला हा मसाला तयार झाला आहे. आता मी कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 ते 3 तेजपत्ता घेते. थोडासा आपला अख्खा मसाला घेत आहे. थोडंसं जिरं टाकूया आपण, 1 अर्धा चमचा जिरं. आणि 1 मी छोटा कांदा घेतला आहे चिरून. आता आपण हा कांदा चांगला तेलामध्ये परतून घेऊया. आणि ह्याच्यामध्येच आपला हा मसाला घेऊया आपण. आपला मसाला पण चांगला भाजून घेऊया तेलामध्ये. चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे मसाला. तर आपला हा मसाला चांगला मी 5 मिनिटं परतून घेतला आहे. याला चांगलं तेल सुटत आलं. आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण हळद टाकूया. अर्धा चमचा धना पावडर टाकूया आपण. आणि हा आपला कांदा लसूण मसाला आहे तो टाकूया अर्धा चमचा. आणि थोडंसं मीठ टाकूया. आता आपल्या 1 मिनिट चांगला अजून परतून घेऊया मसाले.
आता आपण 1 मिनिट हा मसाला चांगला परतून घेतला आहे. आता आपण सोयाबीन जे आपण 15 ते 20 मिनिटं चांगले दह्यामध्ये आपण ठेवले होते उरायला, आता आपण हे सोयाबीन पण याच्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण चांगले मिक्स करून घेऊया. वाव, खूप मस्त सुगंध येतोय. आपले चांगले सोयाबीन दह्यामध्ये चांगले मुरलेत ना, त्यामुळे खूप टेस्टी भाजी होते. लहान मुलं तर यांना नक्की ना खूप आवडीने खातील अशी भाजी होती. तर आता आपण हे आपल्या सोयाबीनमध्ये थोडंसं पाणी टाकूया आपण आणि 5 ते 10 मिनिटं आपण हे शिजवून घेऊया. चांगले 10 मिनिटं आपण शिजवून घेऊया हे, आणि थोडीशी कोथिंबीर वरनं टाकूया. 10 मिनिटं कमी गॅसवर झाकून लावून शिजवून घेऊया, म्हणजे आपले चांगले मसाले आपल्या भाजीमध्ये मुरतील. आपण आता ह्याच्यावर झाकून ठेवूया 10 मिनिटं आणि कमी गॅसवर चांगली शिजवून घेऊया. चला तर आपली भाजी झाली का बघूया आपण. हां, खूप मस्त झाली आहे, बघू शकता तुम्ही. सुगंध तर एक नंबर येत आहे आणि कलरही खूप छान आला आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. लहान मुलं खूप आवडीनं भाजी खातील ही, आणि हे हेल्दीही आहे. आपली भाजी सोयाबीनची खूप हेल्दी भाजी आहे. लहान मुलांना तर खरंच खूप चांगली असते ही भाजी. तर चला तर माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा, आणि असेच नवीन नवीन पदार्थ बघायचे असले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.